नमस्कार सर्वांना. तर आज चतुर्थी असल्यामुळं आज आपण बघूया भगर आणि हे बटाटे आहेत दोन मी धुवून व्यवस्थित काप करून घेतलेले आहेत आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत. तर आपण थोडीशी मसालेदार अशी म्हणजेच तिखट अशी भगर करणार आहोत आज. तर मी इथे 2 मीडियम असे बटाटे चिरून घेतलेले आहेत आणि 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता या मिरच्यांना मी मिक्सरमध्ये टाकून छान व्यवस्थित बारीक असं वाटून घेणार आहे आणि ही भगर म्हणजेच वरीचा तांदूळ आपण धुवून घेऊया. खूप जणांना साबुदाणा हा सहन होत नाही, त्यामुळं साबुदाण्याला ऑप्शन म्हणून आपण वरीचा भात असा करून खाऊ शकतो आणि तोही एकदम टेस्टी पद्धतीने. चला तर मग आपण पुढच्या तयारीला लागूया. तर मी इथं आधीच कढई तापत ठेवलेली होती आणि त्यामध्ये तेल ओतून मी जिरं देखील टाकलेली आहेत आणि जिरं तडतडली देखील आहेत. आता मी त्यामध्ये बटाटा टाकते. तर हा बटाटा कच्चा आहे. आपण याला छान तेलामध्ये परतून घेऊया आणि परतल्यानंतर थोडंसं वाफवण्यासाठी पाणी टाकू, अगदी थोडंसं, म्हणजे बटाटा हा छान वाफेल तेलामध्ये. आणि त्यानंतर हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेऊया. तर बटाटा मी छान परतलेला आहे. आता यामध्ये मी अगदी थोडंसं असं पाणी टाकत आहे, 2 ते 3 चमचे, आणि झाकण ठेवून बटाट्याला मी एक छान वाफ देणार आहे. तर इथं बघू शकता मी अगदी बटाटा शिजण्यापुरतंच पाणी टाकलेलं आहे. आता याला झाकण ठेवून एक छान वाफ देऊया 5 मिनिटं. तर इथं बघू शकता बटाटा छान वाफलेला आहे. आता यामध्ये मी हिरवी मिरचीचं वाटण टाकणार आहे. हे हिरवी मिरचीचं वाटण देखील आता या बटाट्यासोबत आपण परतवून घेऊया छान. तर इथं बघू शकता हे हिरवी मिरचीचं वाटण बटाट्यामध्ये छान परतलेलं आहे. आता मी भगर देखील धुवून ठेवलेली होती. आता ती यामध्ये टाकून ती एकदा परतून घेऊया. तर भगर देखील परतून झालेली आहे. तर टाकूया यामध्ये चवीपुरतं मीठ. हे सैंधव मीठ आहे. मी रेग्युलर यूजसाठी देखील सैंधव मीठ वापरते. तर सर्व साहित्य मीठ वगैरे टाकून झालेलं आहे. आता यामध्ये पाणी टाकूया, छान शिजण्यासाठी ठेवूया. तर ही भगर जास्ती घट्ट नाही ठेवायची, थोडीशी सैलसर अशी ठेवायची, म्हणजे चवीला छान लागते. आणि गरम गरम तुम्ही खाऊन बघा, मग तर खूपच छान लागेल. आता 10 मिनिट झाकून ठेवूया. तर इथं बघू शकता ताट देखील अगदी गरम आहे. आत्ताच मी ताट उघडलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही आपली भगर अगदी शिजून मऊसूत झालेली आहे आणि छान वाफलेली आहे. तर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली. आणि तुम्ही आणखी कोणत्या वेगळ्या पद्धतीनं असं भगर बनवता ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा.